तर बघा आम्ही निघालेलो आहे शेताला. आता आम्ही म्हणजे कोण, ह्या बघा इकडं, हे बघा इकडं आर्या आणि ही कोण आहे सीतवा. हिचं नाव सीतवा आहे बर का. निघालेलो आहे आम्ही तिघी जणी शेताला. चला तुम्हाला आमच्या वडिलांची शेती दाखवते. चौघ कोण, हे काळ पण आलंय बाई. ते बघ त्याला किती आनंद झाला. हे बघ कसं चालतंय, कसं चालतंय हाय का. कुत्र आहे ह्यांचंच आहे ना, तुमचं आहे ना कुत्रा. होय ही काही पोरगी आहे ना, ह्यांचं कुत्र आहे. गबस काय तुम्हाला कदाचित आवाज येत असेल बरं का, लय भांडण्यासारखा आवाज येत असेल, पण ती भांडणं नाही. ती बट्टिवली आहे ना, कामगार लोक आहे ना त्यांचं, आणि एका दुसऱ्या माणसाचं काहीतरी चाललेलं आहे. काय गाडीचं फिडीचं किती वेळ झालं त्यांचं. त्यांच्यामुळं माझा व्हिडिओ लय वेळा डिस्टर्ब होत होता. तरी पण मी म्हटलं आता चालू आहे ह्यांचा काय गांगशा, आपला व्हिडिओ आपण सुरू करायचा. तर काय इकडे बट्टी आहे. बट्टी म्हणजे कसली, हे बघा विटांची बट्टी आहे, वीट बट्टी. हातबट्टी ती असते दारूची असते हातबट्टी, आणि ही वीट बट्टी आहे. तर त्यांचं चाललंय रे गांगशा, लय वेळ झाला त्यांचा गोंधळ चाललाय. बघा घरापासून थोडंसंच लांब अंतरावरती आहे बरं का शेत माझ्या वडिलांचं. जास्त काही लांब नाही, लय जवळ अंतरावरती आहे. कारण माझ्या वडिलांचं घर हे रानात आहे. करवंदाला आता पिकल्यात वे करवंद. काय यांचा तास झालं गोंधळ चाललाय. हे बघा तास झालं गोंधळ चाललाय, बडबड बडबड बडबड. डोकं पकडलं फार माझं त्यांच्या बडबडी. हे बघा जाता जाता थांबा तुम्हाला दाखवते बरं का. हे बघा हे कशाचं झाड आहे माहिती का. झाड म्हणजे जाळी आहे. कशाची जाळी आहे, ते करमंदाची जाळी आहे. हे बघा काटा येतलंय. तर ही जाळी करमंदाची जाळी जी आहे ना, तिला इतकी जी करमंद आली आता. हे बघा दिसतात का तुम्हाला करमंद आलेली, लय करमंद आलेली आहे इथं. हा बघा तुम्हाला दाखवते बरं तोडून. हे बघा अजून पिकलेली नाही बरं का. तुम्ही म्हणताल काळी करवंद असतात आणि हिरवी कशी, तर पिकायच्या पहिले ही हिरवी असतात, आणि नंतर पुढच्या महिन्यामध्ये ही काळी अख्खी काळी जाळी होईल. आणि ना माझ्या वडिलांचं घर तिथं, वडिलांच्या घराच्या कडनी लय करवंदाच्या जाळे येतं. बरं वडिलांच्या घराच्या कडनी डोंगर पण आहे, खायचं डोंगर पण आहे. डोंगरावरती पण लय करवंदाची झाडे आहेत मरणाची. आमच्या इकडे ना करवंद लय असतात. ह्याला काय झालं एवढं टेन्शनमध्ये यायला. हे बघा कसे लोळणे गतो काचं टेन्शन आलं का. लय आंबट आहे करवंद. आंबट म्हणजे ना लय आंबट आहे, लय आले त्याला करवंद. तुम्हाला कसं दिसते नसत्याला, लय आहेत करवंद. काय नाही डोकं खाल्लंय बडबड बडबड बडबड. तर बघा घराच्या कडे निशाणला अरे करवंद काय आपण एवढं डबडं 10 रुपयाचं घेतोया, 20 रुपयाचं घेतोया पुण्यामध्ये. अरे अप्रूप वाटते आपल्याला करवंद. पण इथं मी नाही घेत कधी विकत करवंद, कारण इथं इकडंच मला खायला भेटतात लई. आणि इकडचं जर गावाकडचं जर कोण माहिती का आलं तर मला लई करवंद घेऊन येते. आणि इकडं तर ताजी भेटत आहेत खायला. मी नाही एवढं घेत. 10 डायरेक्ट झाडाची तोडून खायची करवंद. चला आता काय बघा हा रोड आहे. रोड म्हणजे माझ्या वडिलांच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरतीच रोड आहे. हायवे नाही बरं का हा, पण हा रोड ह्याला चाललेला आहे. काय रे हा काय प्रकार नाही अरे. व्हिडिओ चाललाय, व्हिडिओ नाही का मी युट्यूबवरती बनते. हा मोखर काढायचं, मोखर टाकायचं. तू पण देशील व्हिडिओ. मग काय आला येतोय नाही बा तुला दाखवणार आहे. हो का हे बघा हे पळतो, हे बघा पळाला टांगाट आहे. पुढे मार्केट नको बाळा, नको बाय मार्केट नको, परत जाऊ कोणतरी मार्केट. तर हा आहे ना माझ्या भावाचा मित्र होता बरं का. तर नाही येत पोरं व्हिडिओ मध्ये, लाजत त्यातले. हा तर बघा आता इथं आलं माझ्या वडिलांचं घर. वडिलांचं घर नाही, वडिलांचं शेत. तर हे बघा काय लावले काय माहिती त्यांनी. बा ते कशाचं झाड आहे, नारळाचं आहे का काय रे. नारळाचं नसेल, मला तर नाही वाटत नारळाचं आहे म्हणून. हा होय
तर हे बघा माझ्या वडिलांची शेती तुम्हाला दाखवते बरं का. हे बघा हे माझ्या वडिलांचं शेत आहे बघा. हे बघा हिरवंगार दिसते का. तर ह्यांचं म्हणजे धरणावरून ह्यांनी डायरेक्ट पाणी घेतलेलं आहे. तर पाणी ह्यांना 24 तास असतं या, म्हणजे पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ह्यांची बागाई जमीन आहे, सगळी बागाई जमीन आहे. हे बघा ह्यांची आहे का रोड टचलाचे. इथं रोड आहे, हे बघा इथं रोड आहे आणि इकडं माझ्या वडिलांची शेती आहे. बरं शेती किती आहे बघा. शेती एवढी जी आहे ना तर आहे ना खालीपर्यंत आहे, पार कोपऱ्याला गेली आहे खालीपर्यंत. आणि इकडं पण जेवढी आपली नजर जाईल ना तेवढी शेती आहे. बरं एवढीच नाही बरं का माझ्या वडिलांची शेती. तर डोंगराच्या तिकडं पायथ्याला तिकडं पण आहे ह्यांची शेती. आता तिकडं लय लांब आहे त्यामुळं काही मी तिकडं जाणार नाही अजून. हे जे आहे ना आमचं म्हणजे ही जी शेती आहे ना ती आमची नाही म्हणजे ह्याची आहे. आम्ही इथं वतनावरती राहिलं आहे. वतनावरती म्हणजे आजी आहे ना, आजीला भाव नव्हता, आजी एकटीच होती. त्यामुळं आम्ही वतनावरती राहिलं आहे. आमच्या वडिलांची जी शेती आहे ना ती तर आम्ही बघायला सुद्धा जात नाही तिकडे, कारण ह्यांचीच आजीचीच एवढी शेती आहे. आजीला भाव नसल्यामुळं आम्ही इथंच राहिलो आणि आम्ही वतनावरती राहिलो. मग ह्यांनाच एवढी शेती आहे. तर ही शेती हे बघा. तर ही आमच्या इकडे आहे ना जमीन कसली आहे तर तांबडी जमीन आहे आमच्या इकडे. तांबड नाही का, तांबड असते, काळी जमीन नाही. पण ह्यांनी शेतामध्ये माती टाकलेली, काळी माती नाही का भरून आपल्या शेतामध्ये टाकतात. तर ही दुसरीकडून आणलेली विकत माती आणि ही शेतामध्ये टाकलेली नाही. तर आमची जमीन तांबडी आहे, काळी जमीन नाही बरं का आमची. म्हणून तुम्हाला काळी दिसत असेल. तर ह्याच्यामध्ये काय लावलं आहे, ज्वारी लावली वाटतं. ज्वारी आहे का घास आहे काय माहिती, मला पण नाही कळना. बारीक बारीक आहे ना त्यामुळे हो का दाखवते बरं का तुम्हाला खाली पण. हो का इकडं पण बरं का वडिलांची शेती बरं काय. हे बघा हाय काय हो. ही सगळी अख्ख्या कोपऱ्यावरती रोड टचला आहे त्यांची जमीन. रोड टचला लय जमीन आहे वडिलांना, लय शेती आहे. माझ्या वडिलांनी कधीच बरं का एवढं प्रॉब्लेम होतं, एवढी अडचणी होत्या, पण माझ्या वडिलांनी कधी जमिनी विकली नाही बरं. कारण जमीन विकली ना तर आत्ताच्या पोराला घेण्याची शक्य नाही. जमिनी कसल्या मागे ते बरोबर का नाही. हे बघा हा हा काय हो काकू बरं आहे ना. हा बरी आहे. आहेत पोरं घरी. हा आहेत ते गावातले आहेत. हे बघा ए बाई कशाला आतमध्ये गेली तू. हे बघा अख्खी इथून तिथून त्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत हे बघा खालीपर्यंत, खालीपर्यंत पार दिसते का खालीपर्यंत एवढी माझ्या वडिलांची शेती आहे. आणि ह्या बघा अख्खी जेवढं आपली नजर जाईल तिथवर माझ्या वडिलांची शेती आहे. हे बघा थांबा तुम्हाला एक गंमत दाखवते. गंमत म्हणजे अशी, हे बघा आपल्याला भाजीपाला हे खायचं म्हणलं तर आपण विकत आणतोय का नाही, आहे का नाही. तर ह्यांच्या शेतामध्ये जेवढी भाजीपाला असतो ना लय वेगवेगळ्या प्रकारचे. हे बघा थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा उपटून दाखवते. हे बघा ही लाल पानाची भाजी लय यांच्या शेतामध्ये, कुणी सुद्धा घेऊन जाऊ शकते. हे बघा लय लाल पानाची भाजी. हे बघा ही लाल पानाची भाजी. अजून थांबा तुम्हाला दुसरी दाखवते. मी नाही घेणार, मला नाही आवडत लाल पानाची भाजी, पण विकायला लय असती या. हे बघा ही आंबट चुका. हे बघा आंबट चुका. तर ही फेकून देते, ती गुरांना टाकतात ह्या आंबट चुका असलं. पण पुण्यातली लोक आवडीने याला खात्यात. आणि हे बघा ह्या जी उपासासाठी लागते बरं का ही भाजी. हे बघा किती भाजीपाला आहे. हे बघा आहे का, हे बघा ही पण भाजीच आहे. तर ही ना ह्याची भाजी आहे काय ग बाय, माझ्या तोंडा पुढं आहे बरं का ह्या भाजीचं नाव. तर आता माझ्या लक्षामध्ये आहे ना. बघा तुम्हाला माहिती असेल तर सांगा की काय राजगिरा. हे बघा राजगिऱ्याची भाजी. हे बघा लय आलाय राजगिरा पण मरणाचा आहे ह्याच्यामध्ये. अजून लाल राजगिरा आहे ना तो पण मरणाचा आहे. कुणी नेत आहे उपटून काय येतं बा, लय भाजीपाला आलेला आहे ह्याच्यामध्ये. ए बाळा कशाला तू करवंदाच्या नादाला लागली आहेस. हा का इकडे पिकली तर वाटते. ही तुटून पडली आहे बघा या करवंदावरती. आहे बघा कुठे गेली, खाली बसली आहे का लोपून. तिला वरबडायला लागली करवंद. पिकलेत वाटतं ह्याची. का पिकलेत तर हे झाले या त्यामुळे पिकल्यात. पाणी असल्यामुळे त्याची लवकर पिकलेली येतं. गोड आहेत का बाळा, बघ बरं गोड आहेत का, लय गोड आहेत का. अरे हाडकी बाबा तू एक नको केलंय. सरक साईडला चावशी पिवशील मला. सरक
गोड आहे का जाऊ दे तर मी नाही बाबा काढत लय अडचण आहे आतमध्ये ते हे बघा असं माझ्या वडिलांचं शेती आहे तर काय तूर आहे बघा लय गोड आहे तूर आहे बघा पुढे लय गोड एवढी लय पिकलेली ना लय गोड आहे थांब मी काढते नाही बघा मला काढलीच पाहिजे एवढी गोड आहे थांब थांबी तिथली सगळी करवंद काढून टाकते